की वंचित आणि बहुजन समाज हा तुमच्या कुठल्या घराण्याचा गुलाम नाही। या दोन भावा बहिणीनं तर सगळ्या जिल्ह्याला इतकं बुचकळ्यात टाकलं। पंकुताईन धनुभाऊ परळीमध्ये 150 गाढव चोरीला गेले तर त्या गाढवांसाठी पत्रकार परिषद घेणारा नेता धनंजय मुंडे आजच्या या जाहीर विराट सभेचे प्रमुख मार्गदर्शक, वंचितांचं कवच कुंडल, वंचितांचा आधार, श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर, या मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, आमचे नेते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष किसन चव्हाण सर, अनिल अण्णा जाधव, विष्णू जाधव सर, मराठवाड्याचे अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, बीड जिल्ह्याचे पूर्व आणि पश्चिमचे जोनी जिल्हा अध्यक्ष। मला या गोष्टीची कल्पना आहे की माझ्या सकट आपण सर्वजण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। पण या बीड जिल्ह्याच्या राजकारणाची एक पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांच्या समोर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या राजकारणाचा बारकाईने अभ्यास करणारे आणि नुसता अभ्यास न करता या महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र बदलण्याची ताकद असणारे नेते बांधवांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे या जिल्ह्यामध्ये 4-5 घराणे आहेत। क्षीरसागरांचं घराणं, पंडितांचं घराणं, मुंड्यांचं घराणं, सोळंक्यांचं घराणं, आणि या सगळ्या घराण्यांच्या गुलामीमध्ये अडकणाऱ्या वंचितांच्या बहुजनांच्या टोळ्यांनो, जे या गुलामीत अडकलेले आहेत, या आजच्या सभेच्या माध्यमातून त्या सगळ्या गुत्तेदारांच्या तोंडावर चपराक आहे की वंचित आणि बहुजन समाज हा तुमच्या कुठल्या घराण्याचा गुलाम नाही। बरे, यांच्या सगळ्यांच्या घरात नगरसेवक पदापासून आमदार खासदार पर्यंत, बरे या सगळ्या घराण्यांच्या नेत्यांचे मुलं, संसार, बायका सगळं, आणि एकटे बाळासाहेब आंबेडकर जेव्हा मैदानात येतात तर काही लोक म्हणतात ते घराणं आहे। त्या सगळ्या लोकांना आम्हाला सांगायचं आहे, अरे आमच्या केसापासून आमच्या नखापर्यंत आमच्या वंचितांवर, बहुजनांवर ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारात त्या घराण्याचं काम करताना आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो। साहेब, सगळ्या जिल्ह्यातले म्हणजे नगरसेवक पण यांच्याच घरात, या दोन भावा बहिणीनं तर सगळ्या जिल्ह्याला इतकं बुचकळ्यात टाकलं। पंकुताईन धनुभाऊ, तू माझी पाठ खाजो, मी तुझी पाठ खाजवतो। हे सगळे लोक बुचकळ्यात पडलेले आहेत। म्हणजे लहान आई आपल्या मुलाला डायपर लावते, हगीज, आणि दर अर्ध्या तासाला 1 तासाला तपासणी कळते की मुलानं शी केली का, सू केली का। असं तपासायची पाळी आज महाराष्ट्रात आली की दर तासाला कोणता आमदार कोणत्या पार्टीत गेला। अरे तुमच्या भाड्यांच्या लोकांच्या सभा झाल्या असतील, निष्ठा आणि प्रामाणिक पायपणा काय असतो या सभेमध्ये येऊन पहा। किरायाच्या आणि भाड्याच्या सभा करणाऱ्या शरदचंद्र पवार, अजित दादा आणि धनुभाऊ, पंकुताई, मला बोलायची इच्छा नाही, पण भारतीय जनता पार्टीला गुडघ्यावर आणणारे नेते गोपीनाथ मुंडे होते की नाही?
आणि आज आमच्या पंकुताईंना जर लाचार व्हावं लागत असेल, या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या राजकारण्यांना, म्हणजे आमदारक्या तुमच्याच, खासदारक्या तुमच्या, एका बाजूला प्रीतमताई, एका बाजूला पंकजाताई, आता एकच ताई बाकी आहे, यशस्वीताई. इकडेही सगळं क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर, रवींद्र क्षीरसागर, जयदत्त अण्णा क्षीरसागर, ते गनिमत आहे आपले विठ्ठलदादा क्षीरसागर डॉक्टर आहेत, नाही तर तेही असते. सगळ्या जिल्ह्यामध्ये तुमच्या गुत्तेदाऱ्या, आणि ही माणसं, आपल्यात पण काही वाघ आहेत साहेब, या जिल्ह्यात वाघ आहेत, पण काही वाघ कागदी वाघ आहेत आणि अनेक वाघ सर्कस मधले वाघ आहेत. अरे या सगळ्या फुसक्या वाघांनो, या देशाच्या प्रधानमंत्र्याला चोर घोषित करणारा एकमेव वाघ बाळासाहेब आंबेडकर आहे. इथल्या क्षीरसागरांच्या, मुंड्यांच्या 18 नकन खेटर राखे. हे काय नेते आहे का? हे काय नेते? त्या सगळ्या लोकांना मला सांगायचंय की खुर्ची के लिए जालिमों से सौदागिरी न कर. ते झालं दाढीवालं खुर्चीसाठी. मत करो चुलबुल, नहीं तो नहीं दूंगा तिलगुल. अरे असले किती चमचे तुम्ही हाताशी धरा, त्यांना पायाखाली तुडवणारी ताकद बाळासाहेब आंबेडकर आहे. जे जे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे आहेत, भाड्याचे टट्टू बनून बाळासाहेब आंबेडकरांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळ्यांनो, खुर्ची के लिए जालिमों से सौदागिरी न कर और महापुरुषों के कातिलों को बाइज्जत बरी न कर. औलादे खोई है तेरे लिए भीम ने, तू अपनी औलादों के लिए भड़वेगिरी न कर. ज्या फुले शाहू आंबेडकरांनी आपल्या सगळ्या कुटुंब, मुलं बाळ, संपूर्ण बहुजन समाजावर आपल्या वंचितांसाठी कुर्बान केले, आज त्या बाळासाहेब आंबेडकरांना अडवणाऱ्या, बाळासाहेब आंबेडकरांबद्दल अपप्रचार करणाऱ्या ज्या टोळ्या आहेत, त्या सगळ्या टोळ्यांना माहिती आहे साहेब, आपल्याला अमित शहा नावाचा नेता पुण्यामध्ये आला आणि अमित शहा नावाचा नेता काय म्हणतो, प्रकाश जी आंबेडकर ये सारे एक डब्बे में बंद करो. अरे तो काय बाळासाहेब आंबेडकरांना डब्बा समजतो? बाळासाहेब आंबेडकरांना एका डब्यात बंद करण्याची भाषा करतो. त्या भारतीय जनता पार्टीचं या बीड जिल्ह्यामध्ये राजकारण उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि अमित शहा एक हुकुमशाह, बाळासाहेब आंबेडकरांना थांबवण्याची आणि बाळासाहेबांना अडवण्याची भाषा करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आम्हाला सांगायचंय. मी बोलत असताना एक शब्द वापरला, कवच कुंडल. साहेब, या जिल्ह्यामध्ये परळीमध्ये एका मुस्लिमाची, जरीन खानची हत्या करण्यात आली. पोलीस स्टेशनच्या मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जाब विचारायला गेलो. धनंजय मुंडेंचे चेले चपाटे साहेब सोशल मीडियावर आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. बांधवांनो, मी यासाठी बोलतोय की आपल्या देशाचे प्रधानमंत्री, तो साधा क्रिकेट खेळणारा शिखर धवनच्या बोटाला जखम झाली तर ट्विट करतात की शिखर धवनची जखम नीट झाली पाहिजे. दुसरा क्रिकेटर ऋषभ पंत, त्याचा ऍक्सिडेंट झाला तर प्रधानमंत्री ट्विट करतात. बांधवांनो, पण जेव्हा नांदेड मध्ये अक्षय भालेरावची हत्या होते, जेव्हा रेणापूर मध्ये आपल्या मातंग समाजाच्या गिरधारी तबगालेची हत्या होते,
अरे या सगळ्या लोकांचे अश्रू पुसण्यासाठी एकच नेता असतो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. कुठं जाते धनुभाऊ, कुठं जाते पंकजाताई? साहेब आम्हाला लाज वाटते. या धनंजय मुंडे सारखे नेते परळीमध्ये 150, अरे थांबा, परळीमध्ये 150 गाढव चोरीला गेले तर त्या गाढवांसाठी पत्रकार परिषद घेणारा नेता धनंजय मुंडे. माणसांचे खुना पडतात, मुर्दे पडतात, माणसं मरतात तेव्हा धनुभाऊ आणि पंकुताई, काही लोक त्यांना चिक्कीताई म्हणतात. अहो चिक्कीताई, तुमच्या एका गोपीनाथ साहेबांनी उभं केलेला एकच कारखाना आहे. त्या कारखान्याचे 19 कोटी रुपये थकले तर त्या कारखान्याला जीएसटीच्या माध्यमातून नोटीस येते. मला हे आपल्या सगळ्यांना यासाठी सांगावं लागतंय की स्वाभिमान काय असतो ते शिकायचं असेल तर एकदा बाळासाहेब आंबेडकरांना शरण या. बांधवांनो, ज्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचतोय, या बीड जिल्ह्यातल्या तमाम लोकांना माझं आव्हान आहे, ज्यांना तुम्ही नेता मानता, हे या प्रस्थापितांच्या दरवाजामध्ये हे जे जे स्वतःला नेते मानतात ना, ते आठवले असू द्या, कवाडे, दरवाजे, खिडक्या. अरे बाबा, यांना कोण विचारायला तयार नाही. जी आपल्या सगळ्यांना सुरक्षा आहे, ती सुरक्षा फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत. बाळासाहेब आंबेडकर. ही व्यवस्था, ही ब्राह्मणवादी व्यवस्था आहे, राजकारणी. हे जे घाबरतात, हे जे घाबरतात, ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांना घाबरतात. मला इथं जमलेल्या माझ्या तमाम भावांना, बहिणींना विनंती करायची आहे, काही लोक आता प्रचार करणार आहेत आणि तो प्रचार एकदम स्पष्ट आहे. काही लोक आपल्याला म्हणतात की बाळासाहेब आंबेडकर इंडिया आघाडीमध्ये येत नाहीत. जो दुष्प्रचार चाललेला आहे, मी तेवढ्यासाठी बोलणार आहे आणि थांबणार आहे. मी या इंडिया आघाडीवाल्याच्या नेत्यांना विचारतो, अरे 5 वेळेला भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले नितीश कुमार, त्या नितीश कुमारांवर तुम्ही गैरविश्वास दाखवत नाहीत. महबूबा मुफ्ती ज्या पीडीपीच्या नेत्या आहेत, त्यांनी 40 महिने भारतीय जनता पार्टी सोबत युती केली, त्यांच्याबद्दल गैरविश्वास दाखवत नाहीत. शरद पवारांच्या पक्षानं तो 2014ला जाहीर पाठिंबा भाजपाला 5 वर्ष दिला आणि अजित दादानं पहाटेचा शपथविधी पण केला. त्यांच्यावर गैरविश्वास दाखवत नाहीत. आणि या महाराष्ट्रामध्ये इतके लहान लहान पक्ष आहेत, ज्या पक्षांना 50,000 लाखभर सुद्धा मत नाहीत, अशा पक्षांना तुम्ही इंडिया आघाडीचं निमंत्रण देता आणि 42 लाख मताची ताकद असणाऱ्या बाळासाहेबांना तुम्ही निमंत्रण पाठवत नाहीत. यामधून पहिला प्रश्न उपस्थित होतो, या इंडिया आघाडीवाल्यांना खरंच भाजपाला हरवायचं आहे का? जर तुम्हाला खरंच हरवायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला मातीत गाडण्याची ताकद असणारे नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि त्या बाळासाहेब आंबेडकरांचा मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार करतात. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल, या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत आहे, या सगळ्या भ्रष्ट आणि या बहुजन समाजाचं रक्त पिणाऱ्या सगळ्या बदमाश पक्ष आणि पुढाऱ्यांपासून आपण सावधान राहिलं पाहिजे. साहेब, बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण ही सगळी लाखो जनता तुमचा विचार ऐकण्यासाठी उपस्थित आहे. आम्ही सुद्धा तुमच्या विचाराचा, तुमच्या आदेशावर या महाराष्ट्राच्या राजकारणात आमचा जीव गेला तरी हरकत नाही, पण बाळासाहेब आंबेडकरांचा झेंडा या महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. दोन्ही हात उंच करून सांगा,
बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. जरा दोन्ही हाताच्या मुठ्या आवळा. बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. साहेब, मी एवढीच आपल्या सगळ्यांना, जे सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांना मी एवढीच विनंती करेल कि कागज की नहीं, कागज की नहीं, काट की हम नाव चाहते हैं. कागज की नहीं, काट की हम नाव चाहते हैं. बहुत तंग आ चुके हैं, अब बदलाव चाहते हैं. बहुत तंग आ चुके हैं, अब बदलाव चाहते हैं. ये माना के अपाहिज है हम, मगर वैसा किया ना दीजिए. हम अपने पांव चाहते हैं, हम अपने पांव चाहते हैं. या वंचित बहुजन समाजाला स्वतःच्या पायावर उभा करणारी शक्ती, या वंचितांना, बहुजनांना राजसत्तेमध्ये, सत्ता आणि संपत्तीमध्ये हिस्सेदारी देणारी शक्ती आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. त्या बाळासाहेब आंबेडकरांचं काम करताना आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. आणि 2024 मध्ये कोणी नेता असेल, पैशाचा महापूर असेल, यांची गुंडगिरी, दादागिरी असेल, या सगळ्याला पायाखाली तुडवून वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवण्याची आपण तयारी सुरू करा. मी जाता जाता तमाम लोकांना शेवटची विनंती करून थांबतो. एक भीमराव अल्लीपुरी नावाचा शायर म्हणतो कि भीम के सिपाहियों अब काम भी बड़ा करो. भीम के सिपाहियों अब काम भी बड़ा करो. इन हारे हुए लोगों को फिर से खड़ा करो. इन हारे हुए लोगों को फिर से खड़ा करो. बरसों बिताए हमने नारे लगाने में, अब वक्त आया है दुश्मन की छाती पर चढ़ा करो. दुश्मन की आपण सर्वजण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपलं सर्वस्व, तन मन धन, वेळ आला तर घाम गाळण्याची, रक्त जाळण्याची तयारी आपली आहे. एकदा शेवटचा हात वर करून वचन द्या, बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. वंचित बहुजन आघाडीचा. जय भीम, जय शिवराय, खुदाफिज.